हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या बाजूचं माप कसं घ्यायचं. तर कोणी ब्लाऊजचे बाजू बोलतात, कोणी बाही बोलतात, पण मी तर ब्लाऊजची बाजू बोलते. तुम्ही जे बोलत असताल ते जे कालचा व्हिडिओ कुणी बघितला जे अपलोड केलेला, तो बॅक नेक आणि फ्रंट नेकचा व्हिडिओ मी टाकला होता. माप कसं घ्यायचं ते व्यवस्थित त्याच्यात माप दाखवलेला आहे आणि तोच हा ब्लाऊज पीस आहे ज्याच्यावरती मी आता ब्लाऊजच्या बाजूची मार्किंग करून घेत आहे. तर इथं बघू शकता हे 9.5 इंचाचे ब्लाऊजची बाजू आहे. इथं मी खालच्या साईडला 1-1 इंच कपडा सोडत आहे शिलाईसाठी. तर इथं शिलाईसाठी आपण 1-1 इंच खालच्या साईडला सोडलेला आहे आणि साईडला पण ब्लाऊजच्या बाजूच्या 2-2 इंच सोडायचं आहे, ज्या करून आपल्याला शिलाईला प्रॉब्लेम नाही होणार. हे आरी वर्कसाठी माप आहे. बघू शकता 2 इंच इथं सोडणार आहे, पण थोडंसं कमी असल्यामुळं आणखी मी थोडा कपडा खेचत आहे. तर खेचून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित आणि व्यवस्थित ब्लाऊजचं बाजू ठेवून तुम्ही माप घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता व्यवस्थित मी ब्लाऊजची बाजू ठेवलेली आहे आणि इथं व्यवस्थित आपण शोल्डरच्या तिथे एक पॉईंट घेणार आहोत आपण. तर जिथं जिथं शिलाई आहे ब्लाऊजच्या बाजूची तिथंच आपण बोट ठेवून व्यवस्थित डॉट डॉट देणार आहोत, ज्या करून आपल्याला नंतर हे डॉट एक दुसऱ्याला व्यवस्थित जॉईंट करायचे आहेत. तर इथं बघू शकता एक साईड मी बाजूची बनवून घेतलेली आहे. खूप सोपी पद्धत आहे. तसेच आपण दुसऱ्या साईडला देखील करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. तर व्यवस्थित लाईन बनवून घेत आहे मी. डार्क मार्किंग करून घेत आहे की आपल्याला कपडा पलटी करून याचंच माप घ्यायचं आहे आपल्याला. तर कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, बिलकुल पण फोल्ड नाही झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता छोटी लाईन दिली तिथं मी बोट ठेवून घेणार आहे, ज्या करून आपला कपडा साईडला होणार नाही आहे आणि आपली जे ब्लाऊजच्या बाजूचं माप आहे ते बिघडणार नाही आहे, नाहीतर ब्लाऊज खराब होतं. तर इथं पूर्ण प्लेन करून घ्यायचा आहे कपडा. व्यवस्थित कुठंही फोल्ड झाला नाही पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता चॉकची मार्किंग दिसत आहे जे आपण केली होती ते. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही आहे. कपडा फोल्ड करायचा आहे आणि तुम्हाला सिंपलचे टॅप टॅप करून घ्यायचं आहे हाताने. तर इथं बघू शकता मी हाताने व्यवस्थित ते चॉकचा मार्क आपल्या दुसऱ्या साईडलाही आला पाहिजे, त्याच्यासाठी मी इथं टॅप टॅप करून घेत आहे. तर इथं बघू शकता जे आपण चॉकने लाईन बनवल्या होत्या व्यवस्थित आलेल्या आहेत, कुठंही बिघडलेला नाही आहे. ब्लाऊजचं मार्किंग बघू शकता बाजूचं किती छान आलेलं आहे. आणि आता आपण चॉकने व्यवस्थित डार्क करून घेऊया. तर ही खूप सोपी पद्धत होती आणि आणखीन दुसरी एक सोपी पद्धत दाखवणार आहे याच्यापेक्षा देखील, जे करून तुम्ही आरी वर्क करताना तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने असं मार्किंग करून घेता येईल. तर इथं 2-2 इंच साईडला सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला देखील मी ब्लाऊजची बाजू घेतलेली आहे आणि पहिल्या ब्लाऊजच्या बाजूच्या मध्ये आणि ह्या ब्लाऊजच्या बाजूच्या मध्ये 2-2 इंचाचा गॅप सोडलेला आहे मी, ज्या करून आपल्याला शिलाईसाठी हवं आहे. पहिलंच सांगितलं होतं मी तुम्हाला की शिलाईसाठी 2-2 इंच सोडायचं आहे. इथं मी प्लेन बाजू करून घेत आहे व्यवस्थित, कुठेही फोल्ड झाले नाही पाहिजे. हे तुम्ही टिप्स लक्षात ठेवा, कारण थोडंही आपलं माप घेताना चुकलं तर आपलं ब्लाऊज खराब होऊ शकतं.
तर इथं जिथं जिथं शिलाई आहे तिथे तिथे मी डॉट डॉट करून घेत आहे ब्लाऊजच्या बाजूच्या शिलाईच्या साईडने आपण बोट ठेवायचं आहे, व्यवस्थित पॅक दाबून धरायचा आहे ब्लाऊज, ज्या करून ते इकडं तिकडं गेलं नाही पाहिजे ब्लाऊज, नाही तर आपलं मार्किंग चुकेल. आणि मध्ये देखील मी एक लाईन देत आहे, ज्या करून आपण जेव्हा ह्या ब्लाऊजला दुसऱ्या साईडने आपण मार्किंग करू तेव्हा खराब झालं नाही पाहिजे. हे बघू शकता, जिथं मी लाईन दिली ती मधल्या साईडला तिथंच आपण पलटी करून घेतलेला आहे ब्लाऊज, आणि दुसरी बाजू आपण बनवत आहोत. एक साईडची बाजूचा आपण माप घेतलेला आहे, तसाच ब्लाऊज पलटी करून घेतला आहे आणि बोट ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे की तुम्ही पटापट करू शकता आणि व्यवस्थित बनते ही ब्लाऊजची बाजू. हे आरी वर्कच्या आतलं माप आहे. जेव्हा तुम्ही टेलरकडे देताल तेव्हा ते 2-2 इंच वाढवून शिलाई करतात, ज्या करून आपल्याला कपडा एक्स्ट्रा राहतो. तर आजचा व्हिडिओ ज्यांना कोणाला पण आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्या करून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला खूप छान छान असेच व्हिडिओ बघायला भेटतील. आपण याच्यावर 3Dचा जो मोराचं जे फेदर आणि मोराची बॉडी बनवली होती ते देखील याच्यावर लावणार आहोत. तर हे बघू शकता, दोन्ही बाजू मी बनवून घेतलेल्या आहेत. आणि याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गळ्याचं माप कसं घ्यायचं ते बघितलं होतं. तर इथं बघू शकता गळ्याचं माप आणि बाजूचं माप देखील झालेलं आहे. आणि पुढचा व्हिडिओ आपला आता गळ्याला आपण आरी वर्क करताना येईल, तर नक्की बघा.